हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आज कंबाईनचा जो पेपर झालेला आहे गट ब 2024, तर आपण त्याचं पेपर सोल्युशन म्हणजे मॅथ्सचे आपण स्पेशली आपण सोल्युशन पाहणार आहोत. लेवल जर पाहायचं झालं तर लेवल एक इझी टू मॉडरेट आपण म्हणू शकतो. काही एक दोन क्वेश्चन होते की जे कॅल्क्युलेटिव्ह होते, जे वेळखाऊ होते, ते सॉल्व्ह करायचे होते. कदाचित नव्हते एक्झामच्या त्या टाइम पिरियड पुरते. पाहूयात आपण 12 मॅथ्सचे क्वेश्चन आहेत आलेले, तर त्याचं सोल्युशन आपण पाहूयात. एकदम बेस्ट सोल्युशन आपण घेऊन आलेलो आहोत. तर हा क्वेश्चन आहे, भूषण एक काम 80 दिवसामध्ये पूर्ण करतो. पहा, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. पहा, अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं असते की उर्वरित कामावर हमेशा फोकस करायचा. म्हणजे भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो म्हणजे, आणि नंतर त्याने 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला म्हणजे भूषणचं जे आहे, भूषणची जर कार्यक्षमता बी असेल तर त्याचं जे 70 डेजचं जे काम आहे पहा, उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केलं. मग नीरजची कार्यक्षमता जर एन असेल तर त्याने किती दिवसात पूर्ण केलं? 35 दिवसात पूर्ण केलं. आता आपण याला सॉल्व्ह करूयात. याला इकडे घेऊयात आणि हे 35 छेद हे होतील 70, म्हणजेच आपले 1/2. आता ही झाली कार्यक्षमता. भूषणची कार्यक्षमता झाली आपली 1 आणि नीरजची झाली आपली 2. आता आपण काय करूयात, भूषणची कार्यक्षमता 1 आहे पहा इथं. आता टोटल वर्क म्हणजे एकूण काम काढूयात. भूषणची कार्यक्षमता जर 1 असेल आणि भूषणला किती दिवस लागतात? तर 80 दिवस लागतात. तर आपण याला मल्टिप्लाय करूयात इथं. म्हणजे हे झालं आपलं टोटल वर्क. टोटल वर्क किती झालं आपलं? तर 80 झालं बघा इथं. आता पुढे काय म्हटलं त्यांनी? तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? टोटल वर्क तर आपला 80 आहे आणि नीरजची कार्यक्षमता किती आहे इथं? 2 आहे पहा. मग आपण काय करणार? टोटल वर्क भागिले नीरजची कार्यक्षमता 2 बरोबर किती येतील? 40 डेज. आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइम स्पीड अँड डिस्टन्स या चॅप्टर मध्ये. आता या प्रकारचे आपण क्वेश्चन आपल्या चॅनलवर भरपूर घेतलेले आहेत. आता पहा क्वेश्चन काय, 54 किलोमीटर पर अवर वेगाने धावणारी जी ट्रेन आहे ती 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल पार करते. म्हणजे असा काहीतरी इथं कुठंतरी काय आहे, पोल आहे पहा. आणि ही जी आपली ट्रेन आहे ही त्याला क्रॉस करत आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जेव्हाही एखादी ट्रेन एखादा पोल क्रॉस करते म्हणजे ते ट्रेन त्या स्वतःच्या लांबी एवढी काय करत असते, अंतर पार करत असते पहा. म्हणजे ते ट्रेन जर इथं आली म्हणजे त्या ट्रेनने काय केलं, हे पहा या साईड मधून लेफ्ट साईड मधून तिथं राईट साईडला आली तर त्या ट्रेनने काय केलं, डिस्टन्स बरोबर काय असते, लेंथ, त्या स्वतःच्या लेंथ एवढं काय केलेलं असते, तिने डिस्टन्स चाललेलं असते पहा. तर त्या रेल्वेचा पहा स्पीड किती आहे, वेग किती आहे, 54 किलोमीटर पर आवर. आणि इकडे सेकंद दिलेले आहेत. टाइम जो आहे सेकंद मध्ये आहे. तर आपण स्पीड जो आहे, स्पीड म्हणजेच काय आपला जो वेग आहे तो मीटर पर सेकंद मध्ये करूया. 54. आता याला मीटर पर सेकंद करण्यासाठी आपण 518 ने मल्टिप्लाय करत असतो. 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, म्हणजे स्पीड झाला आपला 15 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला टाइम दिलेला आहे किती? 9 सेकंद. तर ट्रेनची लांबी शोधा. आपल्याला माहित आहे की डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम असते. लांबी शोधायची आहे आणि इथं आपल्याकडे पहा स्पीड दिलेला आहे 15 आणि टाइम आहे 9. 15 9 135. आणि हेच काय आपला आन्सर आहे. एवढे सेकंद लागतील. इथे यांनी बरोबर केलेलं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, 6 मजूर 4 दिवसात. हा क्वेश्चन तर खूप पॉप्युलर आहे पहा. आणि सरळ सेवा एक्झाम आणि एमपीएससीचे हे फेवरेट क्वेश्चन आहेत टाइम अँड वर्क मधले. नेहमीच्या टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले असतात पहा. 6 मजूर आहेत. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात आपण असं समजू n विटा बनवतात. ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एवढाही काही असा हार्ड अँड फास्ट असा क्वेश्चन आलेले नाही आहेत, बट काही काही थोडेसे होते टफ लेवलचे. आता समोर तुम्हाला समजेलच. वेदुनी 4 आणि हे साइन त्रिक 18. इथंच आपण याला इथं जागेवरच सॉल्व्ह करू शकतो. देन पहा आपल्याकडे n बरोबर काय येईल, 3 गुणिला 9600 आणि हे दोन इकडे छेदामध्ये राहतील पहा. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर हे काय होतील, 3 इंटू बिचू काढूया 16 आणि देन याला सॉल्व्ह केल्यानंतर होतील आपले हे
3 24 4 4 2 3 12 आणि 2 14 14,400 म्हणजे आपलं काय आन्सर आहे पहा. एवढ्या विटा बनवतील ते. सिंपल याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन होतं. हा एक फॉर्म्युला तुम्ही याला म्हणू शकता. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे होते बघा. आता ज्यालाही माहीतच नाही तर तो मे बी सॉल्व्ह करू शकला नसता. हे पण पॉप्युलर कन्सेप्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. हा एक बढिया क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुमचे थोडेसे बेसिक कन्सेप्ट जे की एन पद वगैरे काढायचं समजा तुम्हाला ते माहीत पाहिजे तर पहा. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? आता 150 व 500 यांच्या मधील म्हटलं त्यांनी, ज्याच्यामध्ये 150 आणि 500 येणार नाहीत. आता 150 नंतर अशी कोणती संख्या आहे की जिला 11 ने भाग जाते? तर पहिली संख्या आहे आपली पहा 154 आहे. आणि दुसरी, आता त्यानंतर दुसरी येईल, मग तिसरी आणि शेवटची संख्या किती येईल? 500 ला 11 ने भाग जाते काय? जर गेला असता तरी आपण 500 घेतला नसता, कारण त्यांनी या संख्यांमधील म्हटलं. तर आता 500च्या आधीची अशी कोणती संख्या आहे की जिला 11 ने पूर्ण भाग जातो? आपण काय करणार? 11 ने 500 ला सरळ भाग देणार. 11 + 44 राहिले किती इथं? 6 आणि हा 0. 11 × 5 = 55. बाकी किती राहिले? 5. म्हणजे 500 मधून तुम्ही जर 5 काढले, 495 राहतील आणि हीच ती संख्या आहे की ज्याला 11 ने पूर्ण भाग जाते. आता पहिली संख्या ही आहे आणि ही शेवटची संख्या आहे आणि याच्यामध्ये 11-11च्या गॅपने काय आहेत? संख्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये नेक्स्ट संख्या कोणती येईल? तर याच्यामध्ये 165 आणि डॅश 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 समोर अशा संख्या येतील क्रमाने. पहा, ही पहिली, दुसरी, तिसरी आणि तिसरी, चौथी आणि अशा n नंबर्स आहेत. आता आपल्याला किती आहेत ते माहित नाही आणि तेच आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे पहा. आपल्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे पहा. Tn बरोबर a प्लस n - 1 इंटू d. आता याच्यामध्ये Tn काय असते? तर जे टोटल आपलं जे शेवटचं जे पद आहे ते आपण त्याला Tn म्हणणार. म्हणजे हे जे शेवटचं पद आहे ते. आणि ए म्हणजे काय? तर हे पहिलं पद असते जे की आपलं 154 आहे आणि n आपल्याला काढायचं आहे की किती पद आहेत म्हणून n - 1 इंटू डी म्हणजे काय? तर डिफरन्स. यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? आता 11च्याच पटीतल्या आपल्याला विचारल्यात त्याने 11 ने भाग जाणार आहे. म्हणून डिफरन्स किती येईल? 11. या दोघांमध्ये पहा 11चा गॅप आहेच. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर किती होतील आपले? हे इथं प्लस आहे पहा. याला आपण इकडे आणणार, हे वजा होतील, हे होतील आपले इकडे येतील पहा लेफ्ट साईडला. हे होतील आपले 1, 4 आणि 3 आणि देन याला सॉल्व्ह केल्यानंतर हे होतील 11n वजा 11. आता हे 11 इकडे आणल्यानंतर हे काय होतील? प्लस होतील. मग हे होतील आपले 2, 5 आणि 3 आणि हे 11n. आता n बरोबर किती येतील मग आपल्याकडे? 11 33, 11 त्रिक 33 ही आपली सॉरी किती दिले? 11 त्रिक 33 आणि 1 मिनिट सॉरी 11 त्रिक 33 आणि इथं किती होतील? इथं राहतील आपले 2 आणि हे 11 दुनी 22. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते 32 येईल. आणि हेच आपल्याला फायनल आन्सर पहा. 150 आणि 500 मध्ये या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? तर त्या संख्या किती आहेत आपल्या? 32 आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. हा एक बढिया क्वेश्चन तुम्ही याला म्हणू शकता. म्हणजे एक चांगल्या लेवलचा जो क्वेश्चन समीरने पहा. आता हा जो आहे ना प्रॉफिट अँड लॉसच्या चॅप्टर मधील हा क्वेश्चन आहे. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केली पहा. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळालेली असती तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला. आता समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले पहा. या कन्सेप्टवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर. कमी व्हिडिओ आहेत, बट आपण कन्सेप्च्युअल व्हिडिओ जे घेतले त्याच्यामध्ये आपण हे कन्सेप्ट शिकवलेली आहे आणि आज एक्झाम मध्ये ती पहा आलेली आहे. आपण कन्सेप्ट काय शिकलो होतो पहा. प्राइस इंटू कन्झम्पशन इज इक्वल टू एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट आपण शिकलो होतो. आता याच्यावरच हा क्वेश्चन आलेला आहे पहा. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती पहा. म्हणजे जो कंझम्पशन आहे हा किती झाला असता त्याचा? 25%. आता 25% म्हणजे काय? तर 1/4 म्हणजे कंझम्पशन जो आहे हा 4/5 झाला असता. जेव्हाही पहा लक्षात घ्या, इथं जे आहेत ना ही प्राइस फिक्स आहे त्याची. हे जे आहेत ना ही किंमत फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे एक्सपेंडिचर त्याचा काय आहे? कॉन्स्टंट आहे. आता हा जर 4/5 झाला असेल आणि एक्सपेंडिचर जर हा कॉन्स्टंट असेल आणि हा कंझम्पशन जर 4/5 झाला असेल तर हे जे आहे जे प्राइस आहे तर ते काय होईल?
हे 5च 4 होत असते पहा. आणि इथं त्यांनी काय म्हटलंय, की प्राईस जी आहे त्याला एक सूट भेटली असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आता त्याला इथं युनिटमध्ये जर आपण पाहिलं 5च 4 झाला म्हणजे 1 युनिट कमी झाला. पण ॲक्चुअलमध्ये किती झाला कमी? 3 म्हणजे 1 ची व्हॅल्यू इथे किती दिलेली आहे? ₹3 आहे. मग 5 ची व्हॅल्यू किती असेल रे? हे हे तिप्पट झाली, तर हेही काय होईल? तिप्पट होईल. म्हणजे हे होतील 15. म्हणजे एका सफरचंदाची किंमत किती आहे? 15 आहे पहा. मग आपल्याला काढायचं काय याच्यामध्ये? तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले होते? टोटल त्याने तर ₹360 होते त्याच्याकडे आणि त्याने ₹15 पर सफरचंदाने खरेदी केले. तर किती होतील ते? 15 दुनी 15 दुनी 30 आणि हे आपले 15 चोक 60. 24 सफरचंद त्याने काय केले होते? घेतले होते आधी. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही समजा पुढे सॉल्व्ह करून पाहिलं, हे जे सूट वगैरे काढून पाहिलं, तर तुम्हाला हे मग तो किती 25% सफरचंद एक्स्ट्रा वाढवून म्हणजे त्याचे 30 सफरचंद तो घेऊ शकतो. तर हे पुढे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल. पण आपल्याला हेच काढायचं आहे इथं फक्त मुळात किती सफरचंद खरेदी केले पहा. इथं ना हे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्हाला कळेल काय आहे. नेक्स्ट पहा. हा एक बढिया क्वेश्चन आहे, जो की प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरमधीलच आहे पहा. अ आणि ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली पहा. अ ने काय केलं? ही 100 रुपयाची वस्तू जर असेल तर ब ला विकली कितीने? 110 ला म्हणजे प्लस 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत पहा. ब ने तीच वस्तू अ ला विकली 10% तोट्याने. म्हणजे कितीला विकली ती? 10% तोटा जर याच्यात झाला तर किती होतील हे? हे 11 होतील. म्हणजे ही त्याने 99 ला अ ला विकली आणि इथं प्लस 10 ने त्याने विकली. मग त्याने पुढे काय विचारलं? तर या व्यवहारामध्ये काय झाले पहा. आता इथं काय झालेलं आहे पहा. अचा ना नफा ना तोटा इथं असं आपल्याला दिसून येत नाही बा. का? ऑप्शनवरूनच याला आपण पाहू शकतो इथं, की अचं काय इथं ऑलरेडी 10 युनिटने प्रॉफिट झालेला आहे. नंतर अने ते 100 रुपयाची जी वस्तू ती 99 ला घेतली म्हणजे ₹1 आधी इथं ₹10 अचा प्रॉफिट आणि इथं त्याने ब जोडून जेव्हा घेतली, अने पुन्हा ब जोडून जेव्हा घेतली तेव्हा इथं 100 ची वस्तू त्या 99 ला घेतली म्हणजे ₹11 त्याचा इथंच प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे 100 ची वस्तू त्याने जी आहे 100 च्या वस्तूवर त्याचा ₹11 प्रॉफिट झालेला आहे आणि हेच आपले काय आहेत 11% आहेत पहा. इथं आपण म्हणू शकतो असं की त्याचा 11% काय झाला? याचा नफा झाला आणि हेच त्याचं काय आन्सर आहे पहा. इथं पहा तुम्ही थोडंसं 1-2 वेळा पहा तुम्हाला कळून जाईल इथं काय झालेलं आहे. तर इथं जे आहे ना, ब ने ही कितीला घेतली याच्याशी काही घेणं-देणं नाही आहे पहा. का? तर ब ची ही खरेदी किंमत आहे. ब ने सरळ-सरळ काय केलं? ते अ ला विकली आहे. अ ला ती ₹99 ला विकली. आता इथं माहिती आहे का? ओव्हरऑल जे आहे ना, अचा इथं पण ₹10 प्रॉफिट झाला या सीपीनुसार आणि अचा इथं पण ₹1 चा प्रॉफिट झालेला आहे. कारण इथं ते जरी 110 ची असेल, तरी अला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आहे पहा. कारण याने ते लॉसमध्ये विकली बने आणि अला ती 99 ला पडली. पण अच्या हिशोबाने ती प्राईस किंमत किती आहे? 100 आहे. इथं त्याने ₹10 प्रॉफिटने विकला आणि इथं त्याने ₹1 प्रॉफिटनेच ती घेतली आहे. म्हणजे ₹11 त्याचा प्रॉफिट झालेला आहे टोटल. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. याचा आन्सर आहे आपला अचा 11% टोटल काय झालेला आहे? नफा झालेला आहे. इथं अचा 20% नफा नाही आहे आणि बचा 20% तोटाही नाही आहे. नेक्स्ट पहा. हे क्वेश्चन थोडे इझीच असतात, बट हे थोडं कॅल्क्युलेटिव्ह असतात. याच्यात हे जे आहेत ते पाय चार्ट वगैरेवाले. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न पहा 40,000 आहे, तर त्या कुटुंबाचे घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण खर्च किती? आता घरभाडे कुठे आहे इथं? हे पहा घरभाडे, किराणा माल आणि हा प्रवास. तर हे जे टोटल याचं जे माप असते ना, या सर्कलचं जे असते हे किती असते? हे 360 असते मग लक्षात घ्या. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी? घरभाडे हे 110 प्लस नंतर काय म्हटलं? किराणा माल किती आहे? 90 प्लस प्रवास किती आहे? 70. हे टोटल जर याची बेरीज केली तर किती होतील हे? 270 डिग्री. आता टोटल किती असते आपलं? 360 असते. 360 डिग्री असते. त्यांनी क्वेश्चन काय विचारला? एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाचे अवलोकन करून काढा. आता आपला 336 पैकी 270 डिग्रीचा आपल्याला खर्च काढायचा आहे आणि टोटल आपल्याकडे दिलेले आहेत ₹40,000. तर याला आपण सॉल्व्ह करूयात.
हे किती होतील आपले 9 त्रिक 27 आणि 9 चोक 36. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपले होतील हा 4 आणि हा 4 राहील. इकडून जाईल म्हणजे 9 त्रिक 30 के आपलं काय आहे आन्सर आहे पहा. सोपी क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. 5 वर्षापूर्वी हा क्वेश्चन आहे सरासरी मधला. 5 वर्षापूर्वी आता याला तुम्ही सरासरीमध्ये टाकू शकता किंवा वारीमध्ये टाकू शकता. पण हा क्वेश्चन ॲक्चुअलमध्ये सरासरीचा आहे पहा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरज यांची सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल हे काढायचं आपल्याला पहा. 5 वर्षापूर्वी रेखा प्लस नेहाचे सरासरी वय 34 होते. म्हणजे त्यांचे आजचे वय किती असेल 34 गुणिला 2 हे त्यांच्या 5 वर्षापूर्वी हे दोघांच्या वयाची सरासरी होती. तर आज जर म्हटलं तर रेखाचं आणि नेहाचे दोघांचे वय 5 ने वाढेल म्हणजे हे +10 होतील पहा. +10 होतील याच्यामध्ये. म्हणजे रेखा व नेहाचे आजचे वय हे झाले आपण आजचे वय काढून आलो पहा. त्यांची सरासरी 5 वर्षापूर्वी त्यांची सरासरी किती होती 34 होती आणि मग त्यांची बेरीज 5 वर्षापूर्वी 34 गुणिला 2 आणि आजचं काढायचं आपल्याला म्हणून रेखाचं 5 वर्ष आणि नेहाचं 5 वर्ष असे 10 वर्ष ऍड होतील. हे झाले आजचे त्यांचं वयाची बेरीज. मग टोटल किती झाली त्यांचे 34 दुनी 38 आणि 10 हे झाले 78 आजचे वय. आता आजचं जे आहे रेखा प्लस नीरज प्लस सॉरी रेखा प्लस नेहा प्लस नीरज यांचं जे आजचं वय आहे त्यांची सरासरी दिलेली आहे 33. म्हणून तिघ आहेत म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं हे किती होतील आपले 99 होतील पहा. आता त्यांनी काय विचारलं 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल 10 वर्षानंतर विचारलं त्यांनी. हे झालं हे आजचंच आहे यांचं तिघांचं पहा वयाची बेरीज आणि दोघांच्या वयाची बेरीज किती 78 आहे. मग याला आपण मायनस करूयात. आजचा रेखा आणि नेहाचं वय या तिघांमधून जर वजा केलं तर आपल्याकडे नीरजचं वय येईल. मग नीरजचं वय किती आहे 99 वजा 78 जर केले तर आपले किती होतील 21 आणि आपल्याला हे 10 वर्षानंतर काढायचं आहे. यांनी काय म्हटलं 10 वर्षानंतर नीरजचे वय त्याच्यामध्ये +10 करा ऍड. हे झाले आपले 31 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा अल्जेब्रा मधला क्वेश्चन आहे. याला सोडवायसाठी आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे पहा. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असते आपला ए वजा बी एका कंसात आणि ए अधिक बी एका कंसात. बस एवढंच त्याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे पहा. इथं पहा ए आहे हा आणि हा बी आहे. म्हणजे यांनी काय केलंय याला आपण असं कॅल्क्युलेशन किंवा स्क्वेअर वगैरे करायची गरज नाही आहे. म्हणजे जर इकडे जर समजा ए वजा बी अंशामध्ये आणि ए अधिक बी अंशामध्येच आहे आणि छेदामध्ये पण ए वजा बी असेल तर हा ए वजा बी कॅन्सल होईल आणि राहील आपल्याकडे ए अधिक बी. मग काहीच नाही आपण हा ए आणि हा बी याला आपण काय करू ऍड करूयात फक्त. म्हणजे 3.49 प्लस 0.51 मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होतील आपले 4 येतील आणि हेच काय आपलं आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. एक बढिया क्वेश्चन आहे. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेल्या जागा व्यापण्यासाठी हे आपल्याकडे काय आहे एक आयात होते याचा पहा. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. काहीच नाही. याला काय करायचं मीटर आहे ना आपण याला सेंटीमीटर मध्ये करूयात. 1 मीटर म्हणजे काय असते 100 मीटर असते. तर 18 मीटर म्हणजे काय होईल 18 गुणिले 100 करा आणि इथं पण गुणिले 100 करा पहा. आणि याचा एरिया काढल्यानंतर काय होईल आपला आता 18 गुणिले 12 गुणिले 100 गुणिले 100 हा एवढा एरिया होईल. या दोघांचा हा लेंथ इंटू ब्रेथ यांचा गुणाकार जर केला तर आपला हा टोटल एवढा एरिया होईल. आणि 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील. आता तो चौरस असते. चौरसाची बाजू जर 30 असेल ही 30 असेल आणि ही 30 असेल. इथं त्यांनी सेमी मध्येच दिलेला आहे. म्हणजे याचा एरिया एका फरशीचा एरिया किती होईल तर 30 गुणिला 30 आणि यानेच याला काय करा डिवाइड करा. बस संपलं. आता इथं काय होईल हा एक 0 हा एक 0 आणि हे 2 0 असे कॅन्सल होतील. मग हे झाले 3 1 9 हे 9 दुनी 18 आणि 12 दुनी 24 म्हणजे 2400 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. एकदा आपण कॅल्क्युलेशन करून घेऊयात. आपलं जे आहे 18 गुणिले 100 12 गुणिले 100 आणि देन ही किती 30 30 ओके 2 0 3 1 9 9 दुनी 18 12 दुनी 24. आपलं उत्तर बरोबर आहे. यांनी आय थिंक हे गलत केलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. ताशी 18 किमी वेगाने जाणारी
700 मीटर लांबीची एक आगगाडी आहे पहा. 80 ताशी म्हणजे स्पीड आपल्याकडे दिलेला आहे. किती दिलेला आहे? स्पीड आहे 80 किलोमीटर पर अवरचा स्पीड दिलेला आहे. जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी. लेंथ किती आहे ट्रेनची? 700 मीटर. एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे पहा. आता इथं काय होते माहिती आहे का? आता या प्रकारचे आपण क्वेश्चन आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तर तुम्ही पाहून घ्या. आता ही ट्रेन आहे आणि हा कुठेतरी असा हा प्लॅटफॉर्म आहे पहा. हा काय आहे? प्लॅटफॉर्म आहे. मग जेव्हा ही ट्रेन या प्लॅटफॉर्मला ओलांडते, आता ही ट्रेन आहे आणि ही प्लॅटफॉर्मला ओलांडते तेव्हा हे डिस्टन्स, हे प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स प्लस आता ट्रेनची लेंथ जर एल असेल आणि हे ट्रेन जेव्हा अशी क्रॉस करेल तेव्हा हे एल, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होईल? तर प्लॅटफॉर्म प्लस ट्रेनची लेंथ हे पहा, हे टोटल डिस्टन्स एवढं होत असते पहा. आता यांनी काय म्हटलं आणि यांनी तो टाइम पिरियड दिलेला आहे. जो टाइम पिरियड आहे आपल्याकडे 72 सेकंद आहे. ठीक आहे. आणि देन आता आपलं डिस्टन्स किती होईल टोटल? प्लॅटफॉर्मची लेंथ किती आपली? एल आहे प्लस आणि 700 मीटर लांबीची एक आगगाडी, सॉरी प्लॅटफॉर्मची लेंथ आपली पी आहे आणि जे आपल्याला काय काढायचं? आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे आणि इथं रेल्वेची लांबी आपल्याला, ही जी रेल्वेची लांबी आहे ही किती? 700 दिलेली आहे आणि हा प्लॅटफॉर्म आपला. प्लॅटफॉर्मची लांबी पी असेल आणि रेल्वेची लांबी ही 700 असेल पहा. हे 700 मीटर दिलेलं आहे त्यांनी. आणि देन आपल्याकडे आणखी काय दिलेलं आहे? स्पीड दिलेलं आहे 80 किलोमीटर पर अवरचा आहे. तर आपण याला 518 ने मल्टिप्लाय करणार, येतील आपले मीटर पर सेकंद. आपल्याला आता हे जे आहे एक बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे माहितीच आहे, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. त्याला आपण सॉल्व्ह करूयात पहा. हे समजलं तुम्हाला? हे ट्रेन आणि प्लॅटफॉर्मचं काय आहे. आता नेक्स्ट पहा, स्पीड किती आपल्याकडे? तर 80 गुणिला 518 गुणिला टाइम किती आपल्याकडे? 72 आणि बरोबर आपल्याकडे डिस्टन्स किती आहे? प्लॅटफॉर्मची लेंथ पी प्लस 700 मीटर हे होतील आपले 18 चोक 72, 4 पंच 20 आणि हे 16 1600 आपलं हे झाले आणि पी प्लस 700 म्हणजे पी बरोबर किती येईल आपलं? तर 900 मीटर येईल आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. एक बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आपल्याला जेव्हाही एखादी ट्रेन प्लॅटफॉर्मला क्रॉस करते ना, तर तेव्हा स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर चालत असते आणि तेच आपण इथं पहा हे काढलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन होता पहा आणि हा थोडासा एक याला म्हणता येईल की थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता, जो की एक्झाम मध्ये सर्वात शेवटी याला सॉल्व्ह करायचा होता. ज्यांनी याला आधी घेतलं त्याचा पेपर ऑब्व्हियसली 101%, ज्याने स्किप केला नसेल त्याचा पेपर खराब गेला असेल. आता ज्याचं मॅथमॅटिक्स वगैरे चांगलं असेल त्याने मे बी कदाचित सोडवलं असेल. ठीक आहे, असो पाहूयात आपण क्वेश्चनला. आता स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. 20 स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. स्थानक ए पासून क्वेश्चन रीड करून घेऊयात आपण आधी. 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात पहा. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात आणि 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर प्रवासी स्थानक बी वर उतरले तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले पहा. बी वर किती उतरले ते आपल्याला काढायचं आहे. आता पहा, आपल्याकडे ए स्थानकावर आपण असं समजू की एक्स जे आहेत प्रवासी चढले. नंतर त्यांनी काय म्हटलं, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात पहा. म्हणजे याच्यातून एक्स चे 50% म्हणजे 1/2 आपले उतरलेले आहेत पहा. व 50 नवीन चढले. सॉरी किती? 25 याच्यामध्ये काय झालं? नवीन चढले. हे 25 याच्यामध्ये काय झाले? ऍड झाले. पहा, लक्षात घ्या. नंतर त्यांनी काय म्हटलं, सी स्थानकावर, हे झालं आपलं बी स्थानक इथपर्यंत. आता सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित, आता रेल्वे गाडीत एवढे टोटल आहेत, हे जे आहेत ना एवढे आता उपस्थित आहे सी स्थानकावर. रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. 40% उतरतात म्हणजे 40% म्हणजे काय? तर 203 आणि हे 3 पैकी याच्यामध्ये 205. 40% म्हणजे काय? 205. 5 पैकी 2 उतरले, मग राहिले किती? 3/5 एवढे राहिलेत पहा. म्हणजे 3/5 आता एवढे इथं प्रवासी 203 प्रवासी, 40% म्हणजे काय? तर 203 म्हणजे 2/5, सॉरी 2/5 आहेत. 40% म्हणजे 2/5 म्हणजे 5 पैकी 2 उतरलेत. मग राहिले किती? तर 5 पैकी 3 राहिलेत पहा. 5 पैकी 3 राहिलेत. ते आपण इथे लिहिलेत. आता
नंतर काय म्हटलं व 40 नवीन चढतात. आता याच्यामध्ये प्लस काय झाले 40 ॲड झाले. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या आता हे जे बरोबर करून प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. म्हणजे ए वर किती चढले होते एक्स, तर यांच्या 40% म्हणजेच 2/5. लक्षात घ्या एवढे काय आता आपल्याकडे प्रवासी टोटल आहेत. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. एक बेसिक कॅल्क्युलेशन होतं. आता ज्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे तो त्या टाइम पिरियडमध्ये करू शकतो. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे इथं होतील हे 3/5 या पूर्ण या ब्रॅकेटला आपण काय करूयात मल्टिप्लाय करूयात. म्हणजे होतील आपले 3x/5 वजा 3xy सॉरी इथं आपण जर याला जर असं केलं इथं जर आपण याला x वजा 1/2 तर हे काय होतील आपले 1/2 अधिक 25 आणि याला 3/5 अधिक 40 बरोबर 2x/5 आपण असं लिहूयात. ठीक आहे. एक्स काय होईल आपल्याला 3/5 ने याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे काय होतील 25 त्रिक 75 75 आणि 1/10 हे बघा 1/10 प्लस आणि आपल्याकडे हे राहतील आपले 5 त्रिक 15 राहतील इथं आणि प्लस हे 40. आता हे राहिले 2x/5 त्याची ऍड केल्यानंतर याची बेरीज केल्यानंतर हे होतील आपले 55 बरोबर आणि तिकडे 2x वजा 5 हे होतील वजा 1/10. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या होतील याला 2 ने मल्टिप्लाय करू इथे 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे होतील आपले 4x वजा 10 वजा 1/10 आणि हे राहिले आपले किती होतील मग इथं 2x वजा आय थिंक इथं 2x होते ना 2x वजा 5 आणि हे 4 आणि हे झालेत आपले 2x आणि इकडे आल्यानंतर 1/10. ओके इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 1/10 म्हणजे हे झाले आपले 3x/10 आणि इकडे आपले 55. कॅल्क्युलेशन इथं कुठेतरी आय थिंक इथं 3x होते ॲक्च्युली हे जे आहेत ना इथं 3 मल्टिप्लाय करायचे राहिले होते. आता हे इकडे गेल्यानंतर हे काय होतील आपले हे 3x होतील आणि हे 4x वजा 3x किती होतील आपला x हे 1/10 होतील पहा आणि 550 आणि इथं राहतील आपले x बरोबर आपले 550 येतील कारण हे 4x वजा 3x होतील आपले x राहतील आणि इकडे मल्टिप्लायला येतील आता हे 10 म्हणजे आपले x बरोबर किती येतील 550. तर त्यांनी काय म्हटलं x म्हणजे ए स्थानकावर आपले किती चढले होते ए स्थानकावर आपले 550 होते. मग त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलं की तर प्रवासी स्थानक बी वर उतरले प्रवासी किती उतरले होते तर 50% उतरले होते बी स्थानकावर म्हणजे 50% म्हणजे अर्धे किती होतील आपले 275 होतील आणि हेच आपला काय आन्सर आहे पहा. ठीक आहे फ्रेंड्स तर असे काही क्वेश्चन 2-3 क्वेश्चन असे कॅल्क्युलेटिव्ह पण होते त्याच्यामध्ये आणि काही क्वेश्चन खूप इझी पण होते करण्याजोगते होते. ठीक आहे तर आपण क्वेश्चन आवडले तर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आपली जी कंटिन्यू सिरीज चालू आहे त्यामध्ये आज एक नवीन व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी इव्हिनिंग टाईमला आपण अपलोड करणार आहोत तो पण नक्की बघा. ठीक आहे थँक्यू.